भारतामध्ये लोकांमध्ये आयफोनची इतकी मोठी क्रेज आहे। इतराकडे आयफोन पाहिला तर त्यांना देखील हवा असतो। ते विकत घेण्याची क्षमता जरी नसली तरी त्यांना ती हवी असते। यासाठी अशी मुले त्यांच्या पालकावर आयफोन घेण्यासाठी दबाव टाकत असतात। आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पालकांना आपल्या मुलांना आयफोन मिळवून देण्यासाठी कसे वशे तरी पैसे गोळा करण्यास भाग पाडले जाते। अशाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होतोय। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय। एक मुलगा आईसोबत मोबाईलच्या दुकानात आयफोन घेण्यासाठी पोहोचलाय। मुलगा आणि त्याच्या आईकडे पाहून अंदाज लावता येतो की त्यांची आर्थिक स्थिती आयफोन घेणे इतकी नाही। मोबाईलच्या दुकानात उपस्थित असलेल्या दुकानदाराने त्याला विचारले की एवढे पैसे घेऊन काय करायला आलात। यावर मुलगा उत्तर देतो की तो आयफोन घेण्यासाठी इतके पैसे घेऊन इथे आलाय। मग दुकानदार त्याला विचारतो हे पैसे कुठून आणले। तर तो मुलगा उत्तर देतो फुले हार पूजेचे साहित्य विकून हे पैसे जमा केले, ज्याने तो आज आयफोन घेणार आहे। यानंतर दुकानदाराच्या मुलाच्या आईला पैशाबद्दल विचारले असता मुलाच्या आईने सांगितले की त्याने 2-3 दिवस झालं अन्न सोडलंय फक्त आयफोनसाठी। मुलाच्या आईने सांगितले की ती मंदिराजवळ फुले हार पूजेचे साहित्य विकते। त्यामुळे निराश होऊन मुलाची आई तिच्या कमाईतील उरलेले पैसे काढून आपल्या मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याच्यासोबत आयफोन खरेदी करण्यासाठी तिथे आलेले। सोशल मीडियावरती जेव्हा लोकांनी या मुलाचा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। आपल्या आईची आयफोन घेण्याची परिस्थिती नव्हती तरी देखील या मुलानं 3-4 दिवस अन्न सोडलं आणि आपल्या आईला मजबूर केलं फोन घेण्यासाठी। अखेर आईनं आपल्या मुलाच्या हट्टापायी माघार घेत आपल्या आयुष्यभराची पुंजी, आयुष्यभर कमवलेली पैसे सर्व त्या मोबाईल आयफोन घेण्यासाठी आपल्या मुलाला हसत हसत दिलं। हे पाहून नेटकरी मात्र संतापलेचं पाहायला मिळते। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या परिस्थितीची जाण न ठेवणाऱ्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।